जवळपास 21,37,00,000 रुपयांचा घोटाळा उघडकीस झालाय आपल्याच राज्यात, धाराशिव जिल्ह्यामध्ये. कृषी निविष्ठा वाटप केल्याचा दावा करण्यात आला, पण त्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी हा घोटाळा समोर आणला. मग कृषी अधिकाऱ्यांनी काय केलं? त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. कसं? तर त्यांनी एक यादी जाहीर केली लाभार्थ्यांची आणि म्हणाले, की यांना आम्ही शेती साहित्याचं वाटप केलेलं आहे. पण जेव्हा तपासणी झाली तेव्हा लक्षात आलं, की ते काही मयत व्यक्ती त्याच्यामध्ये आहेत, काही शेतमजूर आहेत, काही भूमिहीन आहेत आणि त्यांना कुठलाही लाभ मिळालेला नाहीये. ती बोगस यादी समोर आली आहे. खरं तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानामधून या कृषी निविष्ठा वाटप केल्याचा दावा करण्यात आलेला. त्यानंतर आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या म्हणजे काय, की यामध्ये कारवाई दरम्यान 15 कृषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्या. पण ज्याच्या सहीने हे सगळे बिल पास झाले, त्या अधिकाऱ्यावर कारवाई नाही करण्यात आली. त्या अधिकाऱ्याचं नाव सांगते, एकच मिनिटं. आसलकर. त्या अधिकाऱ्याचं नाव आसलकर आहे, महादेव आसलकर. हे तत्कालीन कृषी अधीक्षक अधिकारी होते आणि त्यांच्याच सहीने या घोटाळ्याची बिलं काढली गेली. पण त्यांना वगळून बाकीच्यांवर कारवाई झाली आहे. आता त्यामुळेच या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात.